श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 9th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 3.1 पाहणार आहोत. त्याचा फर्स्ट क्वेश्चन आहे, इन फिगर 3.8 अँगल ACD इज ॲन एक्सटिरियर अँगल ऑफ ट्रायंगल ABC. अँगल B इज इक्वल टू 40 डिग्री, अँगल A इज इक्वल टू 70 डिग्री. फाइंड द मेजर ऑफ अँगल ACD. आता आपण हे कसं सॉल्व करायचं ते बघूया. मी हा क्वेश्चन आहे ॲज इट इज लिहून घेतलेला आहे. आता ACD हा काय आहे? एक्सटिरियर अँगल आहे ट्रायंगल ABCचा. ओके, आणि अँगल B 40 डिग्री आहे, राईट. आणि अँगल A आहे 70 डिग्री. आणि आता आपल्याला काय फाइंड द मेजर ACD, म्हणजे ह्या अँगलचं काय करायचं आहे? मेजरमेंट काढायचं आहे. तुम्ही आता ओरली बघितलं तर थेरम ऑफ रिमोट इंटिरियर अँगलनुसार काय होतं, तर एक्सटिरियर अँगल इज इक्वल टू इंटिरियर अँगलच्या दोन सम, म्हणजे दोन ह्याची मेजरमेंटची सम, म्हणजेच काय होतं, तर एक्सटिरियर अँगल होतो. म्हणजे ह्यामध्ये तुम्ही बघितलं तर ACD हा एक्सटिरियर अँगल आहे, राईट. इज इक्वल टू काय होणार आहे? अँगल CAB प्लस अँगल ABC, राईट. का तर ह्या दोन अँगलची मिळून सम म्हणजेच काय होणार आहे? एक्सटिरियर अँगल होणार आहे. आता आपण ते कसं लिहायचं मेथड वाईज ते बघूया. आता आपल्याला गिवन फर्स्ट जे दिलेलं आहे ते लिहूया. काय दिलेलं आहे? अँगल B म्हणजेच ABC, अँगल ABC इज इक्वल टू किती? 40 डिग्री. ओके, आणि अँगल CAB किंवा BAC, अँगल BAC इज इक्वल टू 70 डिग्री. का तर हे आपल्याला काय गिवन दिलेलं आहे. ओके, हे काय आपल्याला दिलेलं आहे. नंतर अजून काय? ACD इज ॲन एक्सटिरियर अँगल ऑफ ABC. ट्रायंगल ACD इज ॲन एक्सटिरियर अँगल ऑफ कोणता? ABC. आपल्याला इथं दिलेलंच आहे ट्रायंगल ABC. देअरफॉर काय होतं आहे बघा, आता अँगल ACD इज इक्वल टू ACD हा एक्सटिरियर अँगल इज इक्वल टू काय होणार आहे? अँगल BAC प्लस अँगल ABC. का तर सांगा, थेरम, कोणत्या थेरमनुसार? थेरम ऑफ रिमोट इंटिरियर अँगल. ओके, देअरफॉर काय होणार आता? अँगल ACD आपल्याला BAC किती दिलेला आहे? 70 डिग्री. 70 प्लस ABC आहे 40 डिग्री. म्हणून अँगल ACD किती आला? अँगल ACD इज इक्वल टू प्लस केलं 110 आला, राईट. आपलं हे काय ॲन्सर आलेलं आहे. क्वेश्चन नंबर सेकंड, इन ट्रायंगल PQR अँगल P इज इक्वल टू 70 डिग्री, अँगल Q इज इक्वल टू 65 डिग्री. देन फाइंड अँगल R. आता समजा मी इथं एक ट्रायंगल काढते. ओके, PQ आणि R, आणि अँगल P आपल्याला किती? 70 डिग्री दिलेला आहे, राईट. अँगल Q 65 डिग्री दिलेला आहे, आणि अँगल आपल्याला R काढायचा आहे. आता ट्रायंगलमध्ये हे जे अँगल्स असतात त्याची सम असते, म्हणजे मेजरची सम असते, ती मिळून किती असते? 180 डिग्री, राईट. कोणत्याही ट्रायंगलच्या अँगलची सम मिळून काय असते? 180 डिग्री, राईट. ह्यानुसार आपल्याला काय हे सॉल्व करायचं आहे. आता बघा, इन ट्रायंगल PQR ह्यामध्ये किती? अँगल P इज इक्वल टू किती आहे? 70 डिग्री. अँगल Q इज इक्वल टू 65 डिग्री. आपल्याला हे काय दिलेलं आहे, राईट. देअरफॉर अँगल P प्लस कोणतं होणार आहे? अँगल Q प्लस
अँगल आर इज इक्वल टू 180 डिग्री. का तर the sum of the measures of angles of the triangle is 180 डिग्री. ओके. देअरफॉर बघा होते काय, अँगल पी आपल्याला दिलेला आहे 70. ओके. अँगल क्यू आहे 65 डिग्री. अँगल आर आपल्याला काय काढायचं आहे इज इक्वल टू 180 डिग्री. राईट. आता 70 प्लस 60 किती होत आहे तर 135 प्लस अँगल आर इज इक्वल टू 180 डिग्री. राईट. अँगल आर इज इक्वल टू 180. आता हे प्लस आहे, इकडं गेलं की काय होणार आहे मायनस 135. देअरफॉर अँगल आर इज इक्वल टू किती आलं बघा, 180 मायनस 135 केलं की 10 मधून 5 गेले 5. ओके. 7 मधून 3 गेले की 4 म्हणजे 45 डिग्री आपलं हे काय ॲन्सर आलेलं आहे. राईट. आता क्वेश्चन नंबर 3 बघा. नंबर 3, the measures of an angles of a triangle are x degree, नंतर x minus 20 डिग्री आणि x minus 40 डिग्री. फाइंड द मेजर्स ऑफ ईच अँगल्स. आता हा ही क्वेश्चन नंबर 2 सारखाच आहे. 3 अँगलचं आपल्याला मेजरमेंट दिलेलं आहे आणि प्रत्येकाचं म्हणजे किती मेजरमेंट अँगल आहे ते सांगायचं आहे. ओके. म्हणजे आपल्याला फर्स्ट काय एक्सची व्हॅल्यू काढावी लागणार आहे. आता जे गिवन दिलेलं आहे ते फर्स्ट आपण लिहून घेऊया. द मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इज किती बघा आता, एक्स डिग्री नंतर काय एक्स मायनस 20 डिग्री आणि एक्स मायनस 40 डिग्री. राईट. आता आपल्याला हे काय करायला लागणार आहे, ह्याची प्लस इज इक्वल टू 180 डिग्री ह्याच्या साहाय्याने आपल्याला एक्स काढावं लागणार आहे. ओके. देअरफॉर बघा आता काय होतं आहे, एक्स प्लस एक्स मायनस 20 प्लस एक्स मायनस 40 इज इक्वल टू 180 डिग्री. राईट. का तर ट्रायंगलच्या अँगलची सम मिळून काय असते 180 डिग्री म्हणून. आता रिझन लिहूया आपण. द सम ऑफ द मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ द ट्रायंगल इज किती 180 डिग्री. ओके. आता बघा एक्स 3x मिळून किती होणार आहे 3x. राईट. आणि मायनस 20 मायनस 40 काय होणार आहे तर मायनस 60. का तर करताना आपल्याला त्याची सम करायची असते आणि चिन्ह मायनस द्यायचं असतं. ओके. आणि इज इक्वल टू काय होत आहे 180 डिग्री. ओके. देअरफॉर 3x इज इक्वल टू 180. इकडं मायनस आहे, इकडं गेलं की काय होणार आहे प्लस 60. देअरफॉर 3x इज इक्वल टू आता बघा 180 प्लस 60 किती होतं आहे 0 आणि 6 आणि 8 4 1 म्हणजे किती 240 होते. राईट. देअरफॉर x इज इक्वल टू आता हे इकडं मल्टिप्लिकेशन आहे, इकडं गेल्यावर ना काय ते डिव्हिजनमध्ये होतं म्हणजेच 240/3. ओके. आता आपल्याला भाग घालवायचा आहे. 3 1 3, 3 8 24 आणि राहिलेले हे 0 म्हणजेच देअरफॉर x इज इक्वल टू किती आलं 80 डिग्री. राईट. म्हणजेच आता आपण ह्या व्हॅल्यू आहेत त्या काय ह्याच्यामध्ये भरूया आणि x डिग्री इज इक्वल टू 80 डिग्री आलेलं आहे. ओके. म्हणजेच x मायनस 20 डिग्री दुसऱ्या अँगलचं किती येतं आहे
तर 80 मायनस 20 इज इक्वल टू किती होते बघा 60 डिग्री होते राईट. तसंच आता एक्स मायनस 40 डिग्री इज इक्वल टू एक्स आहे 80 मायनस 40 डिग्री केलं किती होणार आहे 40 डिग्री. ओके, आपल्याला तिन्ही अँगल्स भेटलेली आहे मेजरमेंट राईट. आता क्वेश्चन नंबर 4 बघा. The measures of one of the angles of a triangle is twice the measures of its smallest angle, and the measure of the other is thrice the measure of the smallest angle. Find the measure of the three angles. आता इथं आपल्याला काय सांगितलेलं आहे, one of the angles of a triangle is twice the measure of its smallest angle. म्हणजे स्मॉलेस्ट अँगलच्या जो दुसरा अँगल आहे तो किती आहे ट्वाइस आहे राईट. नंतर द मेजर ऑफ द अदर अँगल इज थ्राइस द मेजर ऑफ द स्मॉलेस्ट अँगल. आणि तिसरा जो अँगल आहे ती स्मॉलेस्ट अँगलच्या थ्राइस आहे. म्हणजे एक 2 पटीनं जास्त आहे आणि एक 3 पटीनं जास्त आहे राईट. मग आपल्याला काय काढायचं आहे तर ते 3 अँगल्स किती आहेत ते काढायचं आहे. ओके, आता फर्स्ट आपल्याला हा स्मॉलेस्ट अँगल आहे त्याला काहीतरी मानून घ्यावं लागेल. मग फर्स्ट आपण त्याला एक्स मानून घेऊया. ओके, लेट द मेजर्स ऑफ द स्मॉलेस्ट अँगल बी किती एक्स. ओके, म्हणजेच एक्स डिग्री. नंतर आता ह्याच्यानुसार म्हणजे अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन, अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन काय येते बघा. द मेजर्स ऑफ द अदर 2 अँगल्स किती येणार आहेत. एक ट्वाइस आहे म्हणाल्यानंतर 2x झाला आणि एक किती आहे थ्राइस आहे म्हणजे 3x झाला. ओके, म्हणजे द मेजर्स ऑफ द अदर 2 अँगल्स इज किती आर 2x राईट. आणि काय होणार आहे अँड 3x डिग्री होणार आहे राईट. आता देअरफॉर बघा x प्लस 2x प्लस 3x इज इक्वल टू 180 डिग्री राईट. का तर आपण बघितलेलं आहे सम ऑफ द मेजर ऑफ काय अँगल्स ऑफ द ट्रायंगल of the triangle is 180 डिग्री. ओके, आता देअरफॉर काय होणार आहे बघा. आता इथं काही नाही म्हणजे 1 असतं. 1 प्लस 2 प्लस 3 म्हणजेच किती एक्स झाले 6x झाले राईट. 6x इज इक्वल टू 180 डिग्री. नंतर x इज इक्वल टू आता इथं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, इकडं गेलं की काय ते डिव्हिजनमध्ये होतं म्हणजेच 180/6. आता आपण हे डिवाइड करूया. 6 1 6 6 3 18 आणि हे 0. ओके, म्हणजेच x डिग्री किती आलेला आहे आपलं 30 डिग्री राईट. आणि आता आपल्याला दुसऱ्या 2 ह्याचं म्हणजे 2x इज इक्वल टू किती येते बघा 2 × 30 म्हणजेच किती झालं 60 डिग्री राईट. हा एक अँगल आला, हा एक अँगल आला. अजून दुसरा अँगल कोणता राहिलेला आहे 3x इज इक्वल टू 3 × किती 3 × x 30. ओके, 3 3 9 म्हणजे 90 डिग्री. हा एक अँगल आला राईट. म्हणजे आपल्याला विचारलेलं काय आहे मेजर्स ऑफ द 3 अँगल्स. ओके, आपण लिहून घेऊया हे द मेजर्स ऑफ द 3
अँगल्स इज किती 30 डिग्री 60 डिग्री आणि 90 डिग्री. ओके. क्वेश्चन नंबर 5 बघा. In figure 3.9 measures of some angles are given. Using the measures find the values of x, y, z. आता तुम्ही इथं बघितलं तर काय दिलेलं आहे EMR हा अँगल 140 डिग्रीचा दिलेला आहे राईट. आणि अँगल TEN हा दिलेला आहे 100 डिग्रीचा. त्यावरून आपल्याला एक्स वाय झेड ह्याच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. तुम्ही बघितलं तर हा अँगल आणि हा अँगल काय हे दोन लिनियर पेअर होतात राईट. आणि लिनियर पेअरची दोन म्हणजे अँगलची सम असते 180 डिग्री असते राईट. त्याच्या साहाय्याने आपल्याला झेडचं भेटेल. नंतर हे दोन आहेत अँगल हेही काय लिनियर पेअर आहेत आणि ह्याचीही सम असते ही काय 180 डिग्री असते राईट. ह्याच्या साहाय्याने आपल्याला वाय भेटेल. आणि एक्सची व्हॅल्यू काढताना काय ह्या तिन्हीची सम मिळून 180 डिग्री असते का तर ट्रायंगलच्या म्हणजे अँगलची सम मिळून 180 डिग्री असते. त्या साहाय्याने आपल्याला काय एक्स भेटेल. ओके. आता आपण हे एक एक सॉल्व करूया. आता बघा अँगल TEN प्लस अँगल कोणता NEM इज इक्वल टू काय 180 डिग्री. अँगल TEN प्लस अँगल NEM इज इक्वल टू 180 डिग्री का तर हे काय लिनियर पेअर आहेत. ओके. लिनियर पेअर आहेत राईट. आणि TEN किती दिलेला आहे 100 डिग्री प्लस अँगल NEM इज इक्वल टू 180 डिग्री. आता बघा देअरफॉर काय होते अँगल NEM इज इक्वल टू 180 प्लस आहे इकडं गेलं की मायनस होणार आहे -100 म्हणजेच अँगल NEM किती झाला 180 - 100 तर 80 डिग्री राईट. म्हणजे आता आपल्याला हा अँगल भेटला किती आहे 80 डिग्री राईट. आता बघा अँगल EMR आता आपण हा अँगल काढू राईट. अँगल EMR प्लस अँगल कोणता EMN प्लस अँगल EMN इज इक्वल टू 180 डिग्री का तर हे काय आहेत लिनियर पेअर आहेत राईट. लिनियर पेअर आहे. आणि बघा आता EMR किती 140 डिग्री दिलेला आहे. अँगल EMN आपल्याला काढायचा आहे इज इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर काय होत आहे अँगल EMN इज इक्वल टू प्लसचे इकडे गेले की -180 - 140 डिग्री म्हणजेच काय होत आहे अँगल EMN इज इक्वल टू 180 - 140 म्हणजेच किती झाला 40 डिग्री राईट. म्हणजेच आता हा EMN म्हणजे कोणता आहे अँगल झेड आहे राईट. अँगल झेड इज इक्वल टू 40 डिग्री. आणि NEM म्हणजे कोणता होता NEM म्हणजे अँगल Y होता. अँगल Y इज इक्वल टू 80 डिग्री राईट. देअरफॉर अँगल X इज इक्वल टू 40 डिग्री. आणि नंतर आपल्याला कोणता अँगल काढायचा आहे तर आता कोणता झाला आपला अँगल अँगल झेड आहे इथं. EMN आपण झेड मांडलेला आहे त्यामुळे अँगल झेड आहे हा. मग अँगल X आपला राहिलेला आहे काढायचा. मग आता ह्या तिन्हीची मेजरमेंट मिळून किती असते तर 180 डिग्री असते. ह्या साहाय्याने आपण काय आता X काढूया. ओके. देअरफॉर बघा काय होतं इन ट्रायंगल कोणत्या ट्रायंगलमध्ये तर NEM मध्ये
एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 180 डिग्री. का तर सम ऑफ द angles of a triangle is 180 डिग्री. ओके, म्हणजे एक्सची आपण व्हॅल्यू किती काढलेली आहे. ओके, एक्सची काढायची आहे. आता वायची काढलेली आहे 80, राईट. झेडची काढलेली आहे 40 इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजेच अँगल एक्स प्लस ह्याचं प्लस केलं किती होतं आहे बघा, 80 प्लस 40 तर 120 आलं, राईट. इज इक्वल टू 180. म्हणजेच अँगल एक्स इज इक्वल टू 180. आता प्लस आहे, इकडं गेल्यानंतर काय ते मायनस होणार आहे, राईट. म्हणजेच मायनस 120 डिग्री. म्हणजेच एक अँगल एक्स इज इक्वल टू किती झालं, 180 मायनस 120 म्हणजेच 60 डिग्री, राईट. 60 डिग्री. म्हणजे आपल्याला अँगल बघा, हे अँगल एक्स हा भेटलेला आहे. म्हणजे आपला आन्सर काय आलं, देअरफॉर अँगल एक्स इज इक्वल टू 60 डिग्री. अँगल वाय इज इक्वल टू किती काढलं होतं आपण, तर 80 डिग्री, राईट. आणि अँगल झेड इज इक्वल टू 40 डिग्री. ओके स्टुडंट्स, अशा पद्धतीने आपले प्रॅक्टिस सेट 3.1 मधील 5 क्वेश्चन सॉल्व करून झाले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. आणि पुढचा व्हिडिओ माझा बघण्यासाठी चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.